महाराष्ट्र मित्रांनो, कल्पना करा एका व्यक्तीला 50 लाखाचं कर्ज आहे, 20 वर्षासाठी तो फेडतोय, पण त्यानं लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा नियम, मॅनिफेस्ट, अफर्मेशन्स, युनिव्हर्स म्हणजे काय हे त्यानं समजून घेतलं आणि त्यातून त्यानं सकारात्मक ऊर्जा निर्माण केली, सकारात्मक विचार केला आणि विदेशामध्ये आला. 2 वर्ष काम केलं, 50 लाख कमवले, घरला गेला, 3ऱ्या वर्षी कर्ज फेडलं. तर आकर्षणाचा नियम, मॅनिफेस्ट करणं, अफर्मेशन्स करणं, याचा खरा अर्थ काय आहे माहिती आहे का मित्रांनो? याचा खरा अर्थ असा आहे की आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा जागृत करायची, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण करायचे आणि त्यातून सकारात्मक विचार करायचा स्वतःबद्दल आणि त्या सकारात्मक ऊर्जेतून आणि विचारातून सकारात्मक कृती करायची आणि जीवनामध्ये अपेक्षित बदल घडवायचा. हे अपेक्षित बदल घडवण्यासाठी मग अध्यात्म शिकावं लागतं, मेडिटेशन शिकावं लागतं, योग प्राणायाम शिकावं लागतो योग्य पद्धतीनं. मग ते आपल्या जीवनामध्ये तसं परिवर्तन घडतं आणि त्यासाठी आकर्षणाचा नियम शिकायचा. तर आकर्षणाचा नियम किंवा युनिव्हर्स शिकणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे मित्रांनो. सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार आणि सकारात्मक कृती, एवढ्या 3च गोष्टी आहेत. पण ह्या 3 गोष्टी सुद्धा लोकांना जमू नयेत म्हणून आज तुमच्या माझ्या भोवती नकारात्मक दलदल क्रिएट केलेले आहे, बनवलेले आहे. पेपर उघडला, नकारात्मक बातम्या, TV लावला, ब्रेकिंग न्यूजचा नुसता धमाका चालू आहे, इंस्टाग्राम ओपन केलं, नाच गाणं चालू आहे, यूट्यूब चालू केलं, तिकडं पाककलेच्या कृती बघून बघून लोकांना भुका लागायच्या बंद झाल्या. असलं सगळं चालू आहे. विचार करायला कोण शिकवायला लागले का आपल्याला? कोणी सुद्धा नाही. आणि हे तुम्हाला मला कोणीही शिकवणार नाही येणाऱ्या काळामध्ये. हे जर शिकायचं असेल तर मॅनिफेस्ट म्हणजे करणं म्हणजे काय, अफर्मेशन्स करणं म्हणजे काय, आकर्षणाचा नियम म्हणजे काय, युनिव्हर्स म्हणजे काय, याचा खरा अर्थ समजून घ्या काय ते. उगाच ते भ्रामक कल्पनेमध्ये जर राहिला तर आपलं जीवन संपून जाईल. प्रॅक्टिकली गोष्ट त्याचा मागची शिकून घ्या आणि ते सत्य जर समजलं ना, ते वापरा आणि सत्य कधीही पचनी पडत नाही. धन्यवाद.